नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मगध एम्पायर आणि महाजन पदाज. ओके, ह्या टॉपिकवरती आपण का जास्त फोकस करणार आहोत तर ह्या टॉपिकवरती 1 ते 2 क्वेश्चन दरवर्षी येतातच आहेत आणि ते कोणत्या एरियावरती येतात आहेत तर ते किंग्ज आणि त्यांच्या कॅपिटल ह्यावरती जास्त एमपीएससीचा फोकस आहे. सो आपल्याला ते जाणून घ्यायचंच आहे. पण थोडं जे आपल्याला 6th स्टँडर्डच्या स्टेट बुक मध्ये दिलेलं आहे की जनपदास थोडे काय आहेत वगैरे, त्याबद्दल पण थोडी इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊ. सो जनपदास हे काय होते तर हे एक बोलतात ना की स्मॉल स्टेट्स होते आणि त्यांचं एक पूर्ण ग्रुप मिळून असं महाजन पदाज वगैरे नंतर बनले. सो जो 1000 BC टू 600 BC हा एक पोस्ट वैदिक पिरियड होता. कोणता पिरियड होता? हा पोस्ट वैदिक पिरियड होता. ओके, आणि ह्या पिरियड मध्येच काय झालेलं आहे, हे जनपदास आलेले आहेत. ह्या पिरियड मध्ये जनपद आले आणि हे स्मॉल स्टेट मिळून एक अफगाणिस्तान पासून ते नॉर्थ वेस्ट ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट, बेंगॉल, ओडिसा, महाराष्ट्राच्या साऊथला वगैरे हे सर्व स्प्रेड झालेले आहेत. आणि ह्या जनपदासना आपण काय बोलायचो तर अश्मक बोलायचो. काय बोलायचो? अश्मक. अश्मक हे इम्पॉर्टंट आहे थोडं, कारण येऊ शकतं एक्झामला. आणि हे आता जर तुम्ही प्रेझेंटली बोलाल तर हे महाराष्ट्राचा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर ह्या जनपदासमध्ये संस्कृत, पाली, अर्धमगधी असे लिटरेचर्स होते. सो जे जनपदास होते ह्याच्यामध्ये एक गणपरिषद म्हणून असायचे आणि त्यामध्ये सिनियर सिटीजन्स असायचे. तर हे जे सिनियर सिटीजन्स असायचे हे काय करायचे, डिस्कशन्स करायचे, इम्पॉर्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स घ्यायचे. सो जिथे हे डिस्कशन्स आणि इम्पॉर्टंट डिसिजन घेतले जायचे त्या प्लेसला काय बोलायचे तर संतघर बोलायचे. काय बोलायचे? संतघर. ओके, संतघर बोलायचे. आणि त्याच्यानंतर हे जे जनपदास होते त्यांची स्वतःची ओन कॉइनेज सिस्टम असायचे, प्रत्येकाचे वेगवेगळे कॉइन्स असायचे. एवढंच फक्त तुम्हाला जनपदास मध्ये लक्षात ठेवायचं आहे, या व्यतिरिक्त काही लक्षात ठेवू नका. त्यानंतर आपण बघणार आहोत की महाजन पदास कोणकोणते होते. इम्पॉर्टंट महाजन पदास बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामसाठी, कारण यामध्ये किंग्स कोणते होते, त्यांच्या कॅपिटल्स कोणत्या होत्या, प्लेसेस कोणत्या होत्या, यामध्ये काही अजून इम्पॉर्टंट कोणकोणत्या सिटीज लोकेटेड होत्या ह्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो आता आपण जाणून घेणार आहोत की महाजन पदास कोणकोणते होते. ॲक्च्युली तसे महाजन पदास किती होते? 16 होते. 16 महाजन पदास असायचे त्यावेळी, महाजन पदास. ओके, बट आपल्याला फक्त स्टडी करायचे 4 इम्पॉर्टंट महाजन पदा, कोसला, वत्स, अवंती आणि मगध ह्याबद्दलच जाणून घ्यायचं आहे. कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे PYQ आहेत ते ह्या एरियावरतीच विचारलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला क्वेश्चनच आलेला नाही आहे. सो आपण जे दिलेले आहेत इम्पॉर्टंट त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. सो आता ह्यामध्ये कोणकोणते किंग्ज होते हे खूप इम्पॉर्टंट, सुपर इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. त्याच्यानंतर कॅपिटल कोणत्या होत्या, त्यांच्या फेमस सिटीज कोणत्या होत्या हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यावरतीच क्वेश्चन्स आलेले आहेत. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलात तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व क्वेश्चन्स दिसून जातील. सो फर्स्ट होता कोसला. कोसला हे एक महाजन पदास होता आणि हे कुठे लोकेटेड, म्हणजे ह्याचे जर प्लेस बोलाल तर हे UP आणि नेपाळमध्ये मोस्ट ऑफ द फुटील ऑफ हिमालया ह्या ठिकाणी हे लोकेटेड होते महाजन पदास. आणि त्यामध्ये ह्यांचा इम्पॉर्टंट किंग कोणता होता तर प्रसेनजित. प्रसेनजित हा खूप इम्पॉर्टंट किंग होता. हा कोणाचा कंटेम्पररी होता तर बुद्धा आणि महावीरा या दोघांचा कंटेम्पररी होता. कॅपिटल कुठली होती कोसलाची इम्पॉर्टंट तर शरावती ही कॅपिटल होती इम्पॉर्टंट. फेमस सिटीज कोणत्या होत्या? फेमस सिटी कुठल्या होत्या तर शरावती होती, कुशावती होती आणि साकेत. आता ह्यामध्ये तुम्ही बोलाल तर शरावती ही फेमस सिटी पण होती आणि ही कॅपिटल पण होती. सो ह्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ह्यामध्ये जे हे होते म्हणजे हा जो महाजन पद आहे हा नंतर आपल्याला जाऊन कळेल की हा मर्ज कशामध्ये झाला तर हा मगधामध्ये किंवा मगध एम्पायरमध्ये हा मर्ज झालेला आहे. त्याच्यानंतर गौतम बुद्ध जे होते ह्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. गौतम बुद्ध जे होते जे राहायचे
होते ते जे फेमस विहाराज होते जेट 1 हे एक फेमस विहार आहे. काय जेट 1 हे एक फेमस विहार आहे आणि हे कुठे लोकेटेड आहे तर हे शरावष्टीमध्ये आहे. ओके, एवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत फक्त कोसलामध्ये. हां, तुम्हाला हे ॲक्टिव्ह रिकॉल करायचं आहे. काय तर किंग कोण होता? प्रसेनजित होता. कॅपिटल कुठली होती? शरावष्टी होती. फेमस सिटीज कुठल्या होत्या? शरावष्टी, कुशावती आणि साकेत. आणि हे जे कोसला हे महाजनपद आहे हे लेटर मर्ज कशामध्ये झालं होतं तर मगधमध्ये मर्ज झालं होतं. आणि जे जेट 1 हे आहे, आता तुम्हाला विचारलं जेट 1 हे काय आहे तर हे एक विहार आहे जिथे गौतम बुद्ध काय करत होते? राहत होते. ओके, त्यानंतर आपण शिफ्ट होऊया वत्सवरती. तर वत्समध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर हा जो ह्याच्या ज्या प्लेसेस होत्या हे कुठे होतं तर हे नॉर्मली अलाहाबाद आणि UP-मध्ये लोकेटेड होतं. हा एरिया जो लोकेटेड होता हा कुठे होता? महाजनपदाचा अलाहाबाद आणि UP-मध्ये. कोसम ही खूप इम्पॉर्टंट कॅपिटल होती त्यांची. कोणती? तर कोसम ही खूप इम्पॉर्टंट कॅपिटल होती आणि ही एन्शंट सिटी जी होती कौसंबी त्याच्यावरून ही कोसम हे नाव पडलं होतं. त्याच्यानंतर ह्यांचा इम्पॉर्टंट किंग होता उदयाना. कोण होता? उदयाना हा किंग होता. हा फक्त बुद्धांचा कंटेम्पररी होता. आता तुम्ही बोलाल की कोसलामध्ये बघा प्रसेनजित हा महावीर बुद्ध दोघांचा होता पण उदयाना हा फक्त बुद्धांचा कंटेम्पररी होता. त्याच्यानंतर ह्याला इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर म्हटलं जायचं वत्सला. किंग अवंतीने काय केलं होतं नंतर म्हणजे जो अवंतीचा किंग होता प्रद्योत ह्याने काय केलं होतं ह्या स्टेटला नंतर कॉन्कर्ड केलं होतं आणि हा पण अवंतीमध्ये मर्ज झालं होतं. ओके, त्याच्यानंतर आपण आता जाणून घेणार आहोत अवंतीबद्दल. ठीक आहे, कोसला झालं, वत्स झालं, आता अवंतीबद्दल जाणून घेऊ. अवंती हे कुठे लोकेटेड होतं तर हे माळवा रिजन आणि मध्य प्रदेशमध्ये नॉर्मली लोकेटेड आहे. कुठे? माळवा आणि MP-मध्ये लोकेटेड आहे. ह्यांचा इम्पॉर्टंट किंग कुठला होता तर प्रद्योत हा खूप इम्पॉर्टंट किंग आहे आणि हा कंटेम्पररी कुणाचा आहे? बुद्ध आणि महावीर या दोघांचा कंटेम्पररी आहे. आणि हे पण एक काय होतं? इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर होतं. काय होतं? इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर होतं, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आता जेव्हा म्हणजे नंदीवर्धन या किंगचं राज्य होतं, रूल होता, तेव्हा हे अवंती हे स्टेट आहे हे कशामध्ये मर्ज झालं होतं तर हे मगधमध्ये मर्ज झालं होतं. कोणाच्या रूलमध्ये तर किंग नंदीवर्धन याच्या रूलमध्ये स्टेट अवंती हे मगध एम्पायरमध्ये मर्ज झालं होतं. सो तुम्हाला सिमिलर दिसेल की कोसला पण मगधमध्ये मर्ज झालेलं आणि अवंती पण मगधमध्ये मर्ज झालं होतं. त्यानंतर आता आपण इम्पॉर्टंट बघूया की मगध हे खूप इम्पॉर्टंट आहे. याबद्दल मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये पण सांगणार आहे की ह्याचे इम्पॉर्टंट किंग्स कोणते होते वगैरे. सो हे जे मगध होतं हे कुठे लोकेटेड होतं? मगध महाजनपदास. तर हे गाया, पटना आणि बिहार ह्या रिजनमध्ये आणि थोडासा बेंगॉलचा पार्ट या रिजनमध्ये हे सर्व लोकेटेड होतं. त्याच्यानंतर मगधची इम्पॉर्टंट कॅपिटल कुठली होती? राजगृहा. त्यालाच काय बोलायचो आपण? राजगीर पण बोलतो. मग जर तुम्हाला एक्झामला राजगीर विचारलं तर त्यालाही तुम्ही करेक्ट टिक करू शकता. त्यानंतर ह्याचा इम्पॉर्टंट किंग होता बिंबिसारा म्हटलं की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे मगध एम्पायर आणि हा फक्त गौतम बुद्धांचा फॉलोअर होता. त्यानंतर आता ह्यामध्ये इम्पॉर्टंट अजून एक होतं, जो बिंबिसारा किंग राहायचा त्या पॅलेसला कुणी बिल्ड केलं होतं? त्या पॅलेसचा आर्किटेक्ट होता महागोविंद. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे थोडे हिडन पॉईंट आहेत, याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. सो तुम्ही हे डेफिनेटली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आहे जीवका नावाचा एक फिजिशियन होता बिंबिसाराच्या कोर्टमध्ये. कोण होता? हा फिजिशियन होता. ओके, सो तुम्हाला दोन इम्पॉर्टंट पॉईंट ह्यामध्ये खूप लक्षात ठेवायचे, ते म्हणजे आर्किटेक्ट कोण होता ज्याने बिंबिसाराचा पूर्ण पॅलेस बिल्ड केला होता तर महागोविंद, आणि सेकंड फिजिशियन कोण होता तर जीवका होता. आणि बिंबिसारा हा गौतम बुद्धांचा कोण होता? फॉलोअर होता. ओके, सो एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महाजनपदामध्ये 4 इम्पॉर्टंट महाजनपदाज आहेत: कोसला, वत्स, अवंती आणि मगध. ओके, त्यांचे किंग्स कोण होते? कोसलाचा किंग होता प्रसेनजित, वत्सचा होता उदयान, अवंतीचा प्रद्योत आणि मगधचा बिंबिसार. हे इम्पॉर्टंट किंग्ज होते. कॅपिटल शरावस्ती होती कोसलाची, वत्सची कोसम होती, अवंतीची उज्जैनी होती. अवंतीची कॅपिटल कोण होती तर उज्जैनी होती आणि मगधची कोण होती? राजगृह होती. तुम्ही एवढी स्लाईड फक्त लक्षात ठेवून एक्झामला गेलात तरी तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील.
आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की मगध एम्पायर हे पर्टिक्युलरली कसं होतं, त्याच्यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट किंग होते, त्यांनी काय काय केलं हे आपण जाणून घेणार. आता आपण बघणार आहोत मगध एम्पायर हे कसं राईज झालं, कोणकोणते किंग्स होते इम्पॉर्टंट हे आपण जाणून घेणार आहोत. सो मगध एम्पायर हे जे आहे हे हर्यांका डायनेस्टीमधून बिलॉंग होते आणि बिंबिसारा हे खूप इम्पॉर्टंट किंग होते त्यावेळी आणि हे फाउंडरही होते मगध एम्पायरचे. यामध्ये 4 इम्पॉर्टंट किंग तुम्हाला लक्षातच ठेवायचे, ते म्हणजे कोणते, बिंबिसारा, अजातशत्रू, उदायीन आणि शिशुनाग, हे 4 इम्पॉर्टंट किंग लक्षात ठेवायचे आहेत. सो जे बिंबिसारा होते हे कोण होते, फाउंडर होते मगध एम्पायरचे. त्याच्यानंतर आता बिंदुसारा आणि बिंबिसारमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, पण तसं व्हायचं नाही आहे, तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही आहे. बिंबिसारा हे लक्षात ठेवा मगध एम्पायरशी बिलॉंग करतात. हे फाउंडरही होते, हे कंटेम्पररी होते कोणाचे, बुद्धाचे. हे लास्ट स्लाईडला पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे असे फर्स्ट किंग होते ज्यांच्याकडे स्टँडिंग आर्मी होती. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो मुलगा होता, त्यांचा जो सन होता अजातशत्रू, ह्याने काय इम्पॉर्टंट केलं ह्याच्या पिरियडमध्ये, तर ह्याने एक्सपान्शन, ह्याची पॉलिसी कुठली होती, एक्सपान्शन पॉलिसी होती. एक्सपान्शन पॉलिसीला ह्याने खूप इम्पॉर्टंट दिला होता आणि ह्याने जे एम्पायर होतं ते एक्सपांड करत होता. हा पण फॉलोअर होता, बुद्धांचा फॉलोअर होता आणि ह्याने फाउंडेशन घातलं होतं न्यू कॅपिटल पाटलीग्राम. हे खूप इम्पॉर्टंट आहे की कोणी ह्याच्यावरती PYQ आलेलेही आहेत आणि हे कोणी म्हणजे पाटलीग्राम हे न्यू कॅपिटल कोणी फाउंड केलं, तर हे अजातशत्रूने केलेलं आहे. आणि पाटलीग्रामलाच लेटर नंतर थोडे दिवसांनी त्याला फेमस पाटलीपुत्र हे नाव मिळालं आणि पाटलीपुत्र या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आणि आता प्रेझेंट तुम्ही बोलाल तर काय, पटना सिटी. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अजातशत्रूच्या काळामध्ये फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल झालं होतं, कुठे, राजगृहामध्ये. कुठे झालेलं ते, राजगृहामध्ये फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल झालं होतं. एवढंच इम्पॉर्टंट आहे, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता अजातशत्रूचा जो सन होता उदायीन, ह्याने काय केलं, ह्याने एकच इम्पॉर्टंट काम केलेलं आहे मोस्टली, तर शिफ्ट केलं कॅपिटल राजगृहावरून पाटलीपुत्रला. ह्याने काय केलं, आता विचारू शकतात की राजगृहावरून कॅपिटल पाटलीपुत्रला कोणी शिफ्ट केलं, तर ते उदयीनने केलेलं आहे. ओके, पण तसं म्हणाल तर अजातशत्रूचा जो मोस्ट इम्पॉर्टंट सक्सेसर होता तो कोण होता, शिशुनाग होता. आणि त्याने काय केलं, अवंती, कोसला, वत्स ही जे स्टेट होते मगधमध्ये, हे जे महाजनपदाज होते मगधमध्ये जे मर्ज झाले होते, ह्या सर्वांना अनेक्स केलं होतं. कुणी केलं होतं, शिशुनागने केलं होतं. आता आपण थोडंसं जाणून घेणार आहोत की हे नंदा किंग्ज वगैरे यांनी काय होतं आणि त्याच्यानंतर आपण मग मौर्यन एम्पायरचं फाउंडेशन कसं क्रिएट झालं याबद्दल जाणून घेणार आहोत. आता आपण जाणून घेणार आहोत की मगध एम्पायर जे होतं त्याचा शेवट कसा झाला. मगध एम्पायर होतं त्याचा शेवट कसा झाला, तर जे नंदाज होते, नंदांचे जे किंग्ज होते, त्यांनी मगध एम्पायरवरती किती रूल केला, तर तो 364 BCE टू 324 BCE एवढा पिरियड नंदा रूल करत होते मगध एम्पायरवरती. ओके, आणि ह्यांनी एक गुड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम सेटअप केली होती, म्हणजे एकदम प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम होती. ह्यांच्याकडे एक 4 कॉलम म्हणजे मोठ्या 4 अशा आर्मी होत्या. तर कुठल्या एक इन्फेंट्री होती, कॅव्हलरी, चॅरियट आणि एलिफंट, अशा 4 मोठ्या कॉलमच्या आर्मी होत्या यांच्याकडे. आणि ह्यांनी सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट एकदम आहे की यांनी स्टँडर्ड वेट अँड मेजर सिस्टम, म्हणजे जे एकदम आता आपण बोलतो ना 2 ml 3 ml अशी स्टँडर्ड वेट अँड मेजर सिस्टम यांनी काय केली होती, इंट्रोड्यूस केली होती. काय केलं होतं यांनी, स्टँडर्ड वेट्स अँड मेजर सिस्टम इंट्रोड्यूस केली होती. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे कोणी केली होती, तर नंदाजनी केली होती. त्यानंतर ह्यांचा लास्ट किंग कोण होता ह्या डायनेस्टीचा, तर धनानंदा. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. आणि ह्याला कोणी हरवलं होतं, तर ह्याला चंद्रगुप्त मौर्याने हरवलं होतं आणि पाटलीपुत्र जिंकून घेतलं होतं. कोणी हरवलं होतं ह्याला, चंद्रगुप्त मौर्य. ओके, ह्यांनी हरवून काय केलं होतं, धनानंदाला लास्टली हरवलं होतं आणि त्यामध्ये पाटलीपुत्र हे जिंकून घेतलं होतं आणि नंदांचा रूल पूर्णपणे नष्ट करून मौर्यन एम्पायरचं फाउंडेशन केलं होतं.
काय केलं होतं, मौर्यन एम्पायर इस्टॅब्लिश केलेलं. ओके, धनानंदाला हरवून. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो आता तुम्हाला जर कोणी विचारलं की महाजनपदाज आणि मगध ह्याबद्दल काही इन्फॉर्मेशन विचारली तर तुम्हाला आलीच पाहिजे, आणि एवढंच इम्पॉर्टंट आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच एक्झामसाठी ह्या पर्टिक्युलर टॉपिकला प्रिपेअर करायचं नाही आहे, कारण मी जेवढे इम्पॉर्टंट होतं, मोस्ट ऑफ द आपले स्टँडर्ड सोर्स आहेत ते 6 स्टँडर्डचं स्टेट बुक. ओके, त्या व्यतिरिक्त पण मी तुम्हाला थोडे पॉईंट एक्स्ट्रा सांगितलेले आहेत जे की तमिळनाडू टेक्स्टबुकमधून वगैरे कवर केलेले आहेत. सो ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच रीड करायची गरज नाही आहे. ओके, सो आपण मिळूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट आपण मौर्यन एम्पायरबद्दल जाणून घेणार आहोत, काय आहे काय नाही. नेक्स्ट स्लाईड मी कदाचित मोठी करेन, मौर्यन एम्पायर क्लब करेन जास्त टॉपिक, कारण आता एक्झाम खूप जवळ येत चालली आहे आणि तुमचं प्रिपरेशन पण खूप छान चालू असेल असं मला वाटतं. सो आपल्याला टॉपिक फटाफट कवर करायचे आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. आपण PYQनुसार टॉपिक कवर करत आहोत. आपल्याला जास्त म्हणजे 6 स्टँडर्डचं बुक आहे तर ते पूर्ण बुक रीड करायचंच नाही आहे. त्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेच फक्त आपण रीड करणार आहोत, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.